संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सोबतच या सर्व दोन्ही तिन्ही योजनेतील म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या मार्फत ज्या या योजना चालवल्या जातात, ज्याचे लाभार्थी आहेत विधवा माता भगिनी सुद्धा आहेत, आपल्या दुर्धर आजारावाले जे आजारी लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून आजची एक आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर मित्र, आपण कालच एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं होतं की या सर्व पात्र लाभार्थ्यांचं जवळपास महिन्याभराचं जे अनुदान आहे, जे सुरुवातीला मिळायला हवं ते रखडलेलं थकलेलं जे अनुदान आहे ते वितरणाच्या प्रक्रियेकरिता पोर्टलवर मेसेज आलेला होता. ते पोर्टल बंद करण्यात आलेलं होतं आणि 9 वाजेपर्यंत ते बंद ठेवण्यात आलेलं होतं. आणि आता कुठे या सर्व पात्र लाभार्थ्यांना त्याच्या आधार संलग्न खात्यावर त्यांच्या मे महिन्याचं हक्काचं 1500 रुपयाचं जे अनुदान आहे ते जमा होण्याकरिता हळूहळू आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर मित्र, होऊ शकते काही लाभार्थ्यांना वेगवेगळ्या बँकेमध्ये त्यांचे खाते असतात, त्यामुळे कुणाला दुपारपर्यंत, कुणाला आत्ता लगेच, ज्याप्रमाणे काही जणांना वितरण सुरू झालेलं त्याप्रमाणे, तर काही जणांना संध्याकाळपर्यंत किंवा अजून उद्यापर्यंत सुद्धा हे वितरण होऊ शकते. त्यामुळे जर काही जणांना, काही लाभार्थ्यांना आजच्या आज संध्याकाळपर्यंत नाही आलं तर पॅनिक होऊ नका. बाकी आपला अपडेट घेण्याचा, फॉलोअप घेण्याचा प्रयत्न सुरूच असतो, पाठपुरावा घेतच असतो, आपण विचारपूस करत असतो, माहिती संकलन सुरूच असते आपलं, आणि माहिती संकलन झाल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो आपला नेहमी. कारण की या महिन्यामध्ये आपण जवळपास पाहत आहोत संपूर्ण महिनाभर दिव्यांगांचं अनुदान असेल, लाडकी बहीण योजनेचं अनुदान असेल, एकाच वेळेमध्ये ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेलं नाहीये. 2-2, 4-4 दिवस ते वितरण सुरू राहिलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा बंद पडून परत एकदा सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींचं तर अजून सुद्धा बाकी आहे, दिव्यांगांचं सुद्धा अजून बाकी आहे. परंतु आता तुमचं जे हक्काचं अनुदान आहे ते या महिन्याच्या अखेरला आत्ता कुठे आज सुरू झालेलं आहे. तर निदान तुमचं तरी टप्प्याटप्प्याने येऊ नये. जास्तीत जास्त आज रात्रीपर्यंत सर्वांचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा व्हायलाच हवं, किंवा खूप जर झालं तर उद्या सकाळपर्यंत ते जमा व्हायला हवं. कारण की 2-2, 3-3 टप्प्यामध्ये करायला आज ऑलरेडी आता शेवटची म्हणजे या महिन्याचा अखेरच आहे, 2-3 दिवसच उरलेले आहेत. त्यानंतर परत ताबडतोब जून महिन्याचं सुद्धा अनुदान येणार आहे. त्यामुळे हे अनुदान सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी मिळायला हवं अशी आपण आशा बाळगूया, अशी आशा करूया मित्रांनो. तर मित्र, आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि आपल्याला किती पैसे आले, किंवा आपल्याला आले का, आपल्याला नाही आले का, किंवा या अगोदरचे सुद्धा कोणते तुमचे राहिलेले आहेत का, ते तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता खूप साऱ्या मित्रांकडून मार्च महिन्याच्या अनुदानासंदर्भात विचारलेलं जात आहे, ज्यापैकी दिव्यांग बांधव सर्वात जास्त आहेत मित्रांनो. परंतु आता या योजनांचं आपण पाहिलेलं आहे की या अगोदर सुद्धा एक वेळ का हे अनुदान मागे पडलं, रखडलं, की क्वचितच काहीच लाभार्थ्यांना पुढे भविष्यामध्ये 2-3 महिन्याच्या अंतराने एखाद्या वेळेस आलेलं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. बाकीच्या इतर सर्व लाभार्थ्यांना त्यांचं रखडलेलं अनुदान कधीच वेळेवर मिळालेलं नाहीये. मग श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, संजय गांधी योजनेचे लाभार्थी असतील, किंवा दिव्यांग बांधव असतील मित्रांनो. त्यामुळे आपला प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांना विचारलं तर काही अधिकारी काही लाभार्थ्यांना म्हणतात ते येऊन जातील, तर काही लाभार्थ्यांना म्हणतात तुमचं आता इथून पुढे कागदपत्र अपलोड केलेली आहेत, आता इथून पुढचं सुरळीत चालेल. त्यामुळे या अगोदर सुद्धा काही जणांनी तो विषय घेण्याचा प्रयत्न केलेला विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, परंतु त्यावर खऱ्या अर्थाने जसा हवा तसा काही तोडगा निघालेला नाहीये मित्रांनो. आणि आता इथून पुढे तरी तसं होऊ नये याकरिता एक आपला प्रयत्न असायला हवा की आपण आपली कागदपत्र जमा करत राहावं जेव्हा जेव्हा जशी जशी आवश्यक वाटली. आता हा महिना मे महिना चालू आहे, मे महिन्याच्या शेवटच्या अखेरपर्यंत आपल्याला हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याकरिता सांगितलेला आहे. मग आता तुमचा हयातीचा दाखला तुम्ही मोबाईलवरून काढलेला असेल किंवा ऑनलाईन सेंटरवरून काढलेला असेल तर त्याची एक प्रत काढून घ्या आणि त्या प्रत सोबत एक आधार कार्डची झेरॉक्स असे 2 कागद तहसील कार्यालयामध्ये देऊन टाका. आवश्यक वाटल्यास तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, UDID कार्डची झेरॉक्स आणि दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स, या 2-4 झेरॉक्स हाताखाली सोबत न्या. मागतीलच किंवा घेतीलच अशातला विषय नाहीये. परंतु समजा वेळ प्रसंगी काही जणांचं त्रुटी असल्यास, स्पेलिंग मिस्टेक असले, कागदपत्रांमध्ये, पत्त्यामध्ये, फोटोमध्ये, आधार कार्डमध्ये, अपडेटमध्ये काही बदल असले तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जर ती कागदपत्र नेली तर ते अपडेट करण्याकरिता त्यांना, कर्मचाऱ्यांना मदत होते आणि तुमची परत हेळसांड होत नाही, तुमचं अनुदान रोखल्या जात नाही, थकत नाही आणि तुम्हाला वारंवार चक्रा सुद्धा माराव्या लागत नाही. याकरिता त्या एक्स्ट्राच्या 4 झेरॉक्स प्रत आहेत त्या सोबत घेऊन जा. बाकी तुम्हाला सद्य परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त हयातीचा दाखला आणि एक आधार कार्डची झेरॉक्स दिली तरी सुद्धा होऊन जाते. खऱ्या अर्थानं ऑनलाईन हयातीचा दाखला काढल्याच्या नंतर ऑफलाईनमध्ये घ्यायलाच नको होता, परंतु काही ठिकाणी बऱ्याचशा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या ठिकाणी मागण्यात येत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या
तहसील कार्यालय पातळीवर काय प्रकार आहे, काय नाही, मागत आहेत का मागत नाही का, तुमच्या तलाठीशी किंवा तुमच्या कोतवालाशी संपर्क करून, इतर लाभार्थ्याशी संपर्क करून पहा काय म्हणतात काय नाही. आवश्यक असल्यास नक्कीच हे कागदपत्र तिथे जमा करा, जेणेकरून इथून पुढचे हप्ते तुमचे रोखले जाणार नाही, थांबवले जाणार नाही. कारण एकदा हप्ते काही मागे पडले की परत ते सुरळीत करून घेण्याच्या अगोदरचे जे हप्ते असतात ते तुम्हाला कधी परत मिळालेले आहेत आपल्याला असं काही खूपच म्हणजे क्वचितच पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आपलं अनुदान जाऊ नये याकरिता तुम्हाला जरी त्रास होत असेल, तुम्हाला वाटत असेल नेहमी नेहमी केवायसी करायच्या का, नेहमी नेहमी कागदपत्र जमा करायचे का, तेच कामं करायचे का, समजू शकतो. खूप सारे दिव्यांग बांधव आहेत, त्यांना नातेवाईक सुद्धा नाहीये, काही दिव्यांग बांधवांना चालता फिरता येत नाहीये. त्यांच्याकरिता आपण खूप सारे दिव्यांग बांधव ज्यांना चालता फिरता येते, त्या चालता फिरता येणाऱ्या दिव्यांग बांधवांनी निदान 4, 2, 5, 10 जण जे असे असतात त्यांची जबाबदारी घेऊन, त्यांचे कागदपत्र घेऊन तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो. तेवढंच त्यांना सुद्धा आधार येईल आणि आधार भेटेल आणि तुमच्या मनाला सुद्धा कुठे थोडासा एक धीर मिळेल. चला आपण कोणाच्या तरी कामाच्या वाट्याला पडलो, कामी आलो, आपल्यामुळे कोणाला तरी हातभार लागला. तेवढंच आपल्याला थोडंसं पुण्य किंवा आपल्या मनाला समाधान, किंवा ते सुद्धा नाही बी मिळालं पण तेवढं आपण आपल्या साफ मनानं करून टाका मित्रांनो, जेणेकरून त्यांना मदत होईल. कारण की खूप सारे लाभार्थी आहेत जे खरोखर अक्षरशः गावगाड्यातून घरातून बाहेर जाऊ शकत नाही, निघू शकत नाही, त्यांच्याकरता कोणी धावत नाही, कोणी काही करू शकत नाही, कोणी करत नाही. कोणाची करायची इच्छा असेल तर या क्षेत्रातली या योजनाची त्यांना जवळपास कुठे काय करायचं, कसे करायचं, काय असते काय नाही, कागदपत्र ही कुठलीही माहिती नसते. त्यामुळे ते जास्त प्रयत्न सुद्धा करत नाही. ज्यांच्या मनामध्ये असलं ते त्यांच्याकरिता जास्त काही प्रयत्न करत नाही मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त पैसे जमा झाले हीच महत्त्वाची आनंदाची बातमी द्यायची होती. परंतु सोबतच म्हटलं चला ठीक आहे, ज्या लाभार्थ्यांचे पैसे थकलेले आहेत, ज्या लाभार्थ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत हयातीचे दाखले द्यायचे आहेत, त्यांच्याकरिता सुद्धा बोलून घेऊ. म्हणजे काय, एक 3 मिनिटाचा किंवा 4 मिनिटाचा एक्स्ट्रा व्हिडिओ झाला तरी सुद्धा 4-2 जणांनी जर ऐकलं आणि इतर 10-20 जणांचं का 40 जणांचं काम केलं तर तेवढीच मदत होईल. याकरिता या बाकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात काही प्रश्न, शंका, कुशंका असतील नक्कीच 100% या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, विचारा. आपण नेहमीप्रमाणेच तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहोत. किंवा आपण चर्चा सुद्धा करू शकतो आणि नवनवीन त्यामध्ये समस्या निघतात, त्या समस्यांकरिता सुद्धा आपण फॉलोअप घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असते मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही गोड बातमी सुद्धा आपणा सर्वांकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल मित्रांनो. तर मित्र, ही गोड बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांना, भगिनींना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना, श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना, दुर्धर आजारावाले जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा मिळावी, त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही बातमी मिळेल, आधार मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे, पोहोचवल्यामुळे नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी बातमीसह. आणि मी नेहमीच सांगतो व्हिडिओच्या अखेरला त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय, जय महाराज.